नमस्कार. आर न्यूजच्या शनिवार दिनांक 24 ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात बदलापूर घटनेचा गडहिंग्लजमध्ये करण्यात आला निषेध. तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून फडकवले काळे झेंडे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दसरा चौकात केलं आंदोलन. शिन्नोळी फाटा येथे स्वाभिमानीचा रास्ता रोको. बेळगाव वेंगुर्ले रस्ता खड्डेमुक्त करण्याची मागणी. कर्नाटकच्या बांधकाम विभागाने दिले आश्वासन. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू. मूर्ती घडवण्यासाठी कुंभारवाड्यात रात्री जागू लागल्या. आकर्षक गणेश मूर्ती साकारण्यात कुंभार बांधवांचे हात गुंतले. राजकीय बंद जनतेच्या समस्यांवर उपाय की राजकारणाचा व्यवसाय. बंदमुळे किती प्रश्न सुटतात आणि कुणाकुणाला मिळतो न्याय. फक्त भरडले जातात व्यावसायिक आणि सर्वसामान्य जनतेवरच होतो अन्याय. रानडुकराची शिकार करून तस्करीचा प्रयत्न. आजरा तालुक्यात तिघांना वन विभागाने घेतले ताब्यात. भूमी अभिलेख कारभार विरोधातील आंदोलकांची तब्येत बिघडली. शासनाच्या आरोग्य विभागाकडून झाले उपचार तरीही भूमी अभिलेख विभाग ढिम्मच. स्वामी विवेकानंद विद्यामंदिरमध्ये लोकशाही मतदान पद्धतीने प्रथमच निवडणूक. विद्यार्थ्यांनी अनुभवली लोकशाही निवडणूक प्रक्रिया. सुनील सुतार यांचे प्रयत्न. आम्हालाही बदल हवा आणि आमदार नवा हवा. चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी ग्रामस्थांचा निर्णय. अथर्व दौलत साखर कारखाना कार्यस्थळावर मानसिंग खोराटे यांना जाहीर केला पाठिंबा.